काय नारायण, काय चाललंय? काय सर? अरे मी काय विचारलं, सॅम्पल तयार झालंय का? झालंय ना सर. पार्टीला रिपोर्ट कसा पाठवायचा मी याचाच विचार करतोय. हो बरं. ओके, काम संपलं असेल तर ड्रॉइंग आणि रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आहे. हॅलो. हां 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 ठीक आहे. ओके 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 आय कॉल यू लेटर. ओके ओके थँक्यू. एक्सलेंट, गुड, परफेक्ट. आता पुढे काय? सर हे सॅम्पल मी पार्टीला पाठवितो, पण लेटरमध्ये काय लिहू? दाभोळकर हा नारायण इतका परफेक्ट काम कसा करू शकतो? सर्व काम स्वतःच्या जबाबदारीवर करतो. यामुळे याचा विचार करण्यामध्ये खर्च होणारा वेळ वाचवला तर अधिक प्रोडक्टिव्ह होईल. सुपरवायझर नसताना इतकं काम करतो हा. याला जर सुपरवायझर दिला तर हा आणखी जास्त काम करेल. पर्यायाने आपलाच फायदा होईल. हे बघा सर. या शिंदे या. तुमचीच वाट बघत होतो. कागदपत्र आणली? हो आणले ना. ठीक आहे सर. सुपरवायझिंगचा 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर? हो सर. व्हेरी गुड. रिपोर्टिंग करण्यात, पेपरवर्क करण्यात एक्सपर्ट आहात. चितळे सरांनी सांगितलं मला. छान आहे. बरं मला मागील कामाबद्दल सांगा तुमच्या. सर मागील कंपनीत टाइम टेबल, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन्स आणि त्यात रिक्रुटमेंटचंही काम मी केलेलं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तिथे बरंच सेटअप मी कॉम्प्युटर सिस्टम केलेलं आहे आणि पंचिंगची वगैरे सिस्टम मी चालू केली. मग कसं आहे जे टाइम पॅकिंग म्हणजे तुमचं जास्त त्यात लक्ष राहणार नाही त्यामुळे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला इझी होईल आणि टाइम टू टाइम शिफ्टिंग वाढणार नाही, शिफ्ट वाढणार नाही, ओव्हर टाइम वगैरे करायला लागणार नाही आणि ओव्हरलोड राहणार नाही. इथे आपल्याकडे तुम्हाला नवीन कामाची सुरुवात करायची आहे. आता खाली नारायण असतीलच. नारायण, हे नारायण हे इकडे. हा सर. हे शिंदे साहेब. नमस्कार. हे आजपासून आपल्याबरोबर काम करणार आहेत. त्यामुळे तुझं काम बरंचसं हलकं होईल. कागदपत्रांचे रिलेटेड जे काय आहेत ते सर्व हँडल करणार आहेत. काय शिंदे, काय प्रॉब्लेम? टाइम टेबल, कसले टाइम टेबल? गुड, व्हेरी गुड, काँग्रेस. बाकी काय तुम्हाला अडचण? सर मला या कामासाठी एक सेक्रेटरीची आवश्यकता आहे. बस एवढंच? गो अहेड. ओके थँक्यू सर. थँक्यू. शिंदे एक काम करा, प्रेझेंटेशन तयार करा. त्यामध्ये ग्राफ तयार करा. त्यामध्ये टोटल प्रोडक्शन कॉस्ट, प्रोडक्शन रेट, टोटल स्टॉक या सर्व गोष्टी मेंटेन करा त्याच्यामध्ये. ओके. आणि हे प्रेझेंटेशन आपल्याला बोर्ड मीटिंगमध्ये सबमिट करायचं आहे. ओके. त्यामुळे त्याचा डाटा व्यवस्थित तयार करा आणि काय अडचण आलीच तर एक माणूस अपॉइंट करून त्या कामासाठी. ओके ठीक आहे. रेड्डी प्लीज. हमारे सर आपसे बात करना चाहते हैं. सर मिस्टर रेड्डी इज ऑन. हेलो. हाँ रेड्डी साहब, राइट इंस्टॉलमेंट से सिंधिया बोल रहा हूँ मैं. हाँ जी. अरे 2 कंप्यूटर इंस्टॉल करना है. हाँ जी. हाँ नहीं, अगर मैं चेक पेमेंट दूँ तो चलेगा? अच्छा कैश में करवा दो ना, डिस्काउंट दे रहे थे. अरे रेड्डी साहब क्या नहीं, आप अभी डिस्काउंट तो देना चाहिए ना. 2 ले रहा हूँ, एक साथ 2 इंस्टॉल कर दो. ओके. Congratulations, Mr. Lee. Thank you, sir. Now you are the member of this company. Thank you so much, sir. आता तुम्हाला नवीन सिस्टम सेटअप करायची आहे. Okay. नंदा मॅडम तुम्हाला डेटा देतील. Okay. चल गुड लक. बेस्ट ऑफ लक.
काय झालं? मग काय फालतू पण नाहीतर काय पटकन काम करायचं आणि आपण चटकन रिझल्ट काढायचं तर प्रत्येक वेळेस कागदी घोडे नाचवायचे. मीटिंग घ्यायच्या आणि कामाला लागायचं. कसल्या मीटिंग घेतात आणि कसला पेपर वर्क करतात. मूर्खपणा नाही नुसता. तुम्हाला सांगतो या मीटिंग आणि या पेपर वर्कमुळे आपण सगळेजण मागे पडतो आणि माझाही वेळ वाया जातो. फालतू टाइमपास आहे सर्व. हो नारायणराव, तुमच्या स्वभावामुळेच ऑफिसला उकळाल. नुसतं सुट्टी वातावरण, हसणे नाही, बोलणे नाही, त्यात कामाचा लोड. तसं तुमचंही म्हणणं बरोबरच आहे म्हणा. हे बघा शिंदे साहेब, म्हणजे सगळे सॅम्पल रिपोर्ट सगळे व्यवस्थित तयार आहेत. पण मला फॉर्मॅटमध्ये काम करायला लागतं नारायण. मान्य आहे ना. कधी अशी वेळ आली का कधी मी सॅम्पल त्या वेळेवर तयार नाही केला, रिपोर्ट नाही केला? तुम्ही मला सांगा बरं. तुम्ही समजून का घेत नाही? मला सगळं सरांना दाखवायला लागतं. हो, दाखवायला लागतं, बरोबर आहे ना. Yes, Mr. Gopne, inform yourself. सर, माय नेम इज अरविंद गोफणे. त्याच्यापूर्वी मी मागच्या कंपनीत कामाला होतो. So, Mr. Gopne, कशी सुरुवात करणार? सर, आय हॅव ऑलरेडी स्टार्टेड द वर्क. पण बजेट कंट्रोल प्लॅनसाठी मला एका व्यक्तीची गरज आहे जो अनुभवी असेल. ठीक आहे, कोणी आहे तुमच्या माहितीमध्ये? तसा एक आहे, माझा मागच्याच कंपनीमध्ये होता, सहकारी होता माझा. तुमची परवानगी असेल तर मी त्याला बोलवू शकतो. ओके, यू आर परमिटेड. ओके सर. सर, बरेच दिवस झाले मी पाहतोय कोणाचंही कामात लक्ष नाही आहे. प्रत्येक जण कोमलच्यासारखा दिसतोय. या सर्वांचा आपल्या प्रोडक्शन प्लॅनवरती इफेक्ट पडतो सर. गोपने, काय म्हणताय तुम्ही? आपल्याकडे तर पहिल्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपल्याकडे प्रत्येक कामाचा फॉर्मॅट आहे आणि प्रत्येकाला त्या फॉर्मॅटमध्येच काम केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाला शिकवा तो फॉर्मॅट आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करून घ्या. ही तुमची जबाबदारी आहे. सर, मला असं म्हणायचं आहे की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला हा प्रॉब्लेम समजेल. गोपने, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्रत्येक जण काम करत असेल आपण सांगितल्याप्रमाणे, तर हा प्रॉब्लेम आलाच नाही पाहिजे. मला वाटतं प्रॉब्लेम दुसरा कुठला तरी. तुम्हाला काय वाटतंय? सर, इट इज ऑब्सोलेट नेसेसरी टू स्टार्ट अ क्लायमॅटिक स्टडी ऑफ द एन्व्हायरमेंट. सर, आतापर्यंत आपल्याला खूप कमी फायदा झालेला आहे. जवळजवळ 10% नुकसान आपल्याला आतापर्यंत सोसावे लागत आहे. काय प्रॉब्लेम आहे का? आपल्याला काम कमी आहे का गोपने? नाही सर, ऑर्डर तर खूप आहे. किंबहुना बरेचसे ऑर्डर अजूनही पूर्ण करायचे आहेत. का? ऑर्डर जास्त होते ना, तर पूर्ण का झाले नाही? काय शिंदे, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? सर, ते सॉफ्टवेअरचं वातावरण थोडं बिघडल्यासारखं वाटतं. प्रत्येकजण मिटिंगला येण्यास टाळाटाळ करतो. मग त्या पेपरवर्कमध्ये वेळ वाया गेल्यासारखं वाटतं. असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. नाही, सर्वांनी कंपनीच्या फॉर्मॅटप्रमाणे काम केलंच पाहिजे. जे कंपनीचे नियम आहेत ते सर्वांनी पाळलेच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त कुणी काम करत नसेल तर शिंदे, तुम्ही प्रत्येकावर स्वतः लक्ष ठेवा. ओके, नेक्स्ट क्वार्टरमध्ये मला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहिजे. Hello, can I speak with Mr. Paranspe? Yes. Paranspe,
मला आहे ना उद्या तुझी टीम इथं पाहिजे प्रोसेस ऑडिटसाठी. ओके, आणि तू स्वतः पर्सनली येऊन मला भेट. येस शुअर. ओके, थँक्यू, बाय. येस प्लीज कम परंज पे, सिट डाऊन. काय सर, आज अचानक गरज पडली प्रोसेस ऑडिटची. हां, त्याचं काय झालं, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जरा प्रॉब्लेम होता. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी स्टाफ मुबलक आहे, सगळं स्टाफ अनुभवी आहे, स्टाफचे सगळे रिक्वायरमेंट फुलफिल केलेले आहे. ते काम पहिल्यासारखं होतं. तर माझी इच्छा आहे की तुम्ही ते सर्व ऑडिट करून त्याचा रिपोर्ट मला द्या. हां पकड फिरवा. एक येस प्लीज कम परंज पे, सिट डाऊन. या सर, हा तुमच्या कंपनीचा ऑडिट रिपोर्ट. काय आहे रिपोर्ट? साहेब, मी गेल्या 3 महिन्यांपासून बऱ्याच गोष्टी मार्क केलेल्या आहेत. बरं. आता साहेब, मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की आपली कंपनी ओव्हर स्टाफ झालेली आहे. ओके. कंपनीच्या कामाच्या मानाने म्हणाल तर आपल्या कंपनीत स्टाफची संख्या खूप झालेली आहे. बरं. आणि प्रत्येकालाच काम आहे असं काही नाहीये. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची संख्या जी आहे त्यांची मानसिकता बदलत चाललेली आहे. शिंदे आत या. सर बोला. हे घ्या टर्मिनेशन लेटर. पण सर, शिंदे, नो एक्सक्यूज. आय वॉन्ट दिस ॲक्शन इमिजिएटली. नारायणराव, तुमच्या कामातील निरुत्साहीपणा, निगेटिव्ह ॲटिट्यूड, त्याचा बाकीच्यांवर होणारा वाईट परिणाम, याच कारणामुळे तुम्हाला आजपासून कामावरून काढण्यात येत आहे.